पाळणारे शेतकरी असतात, शेतकरी जनावर पाळतात. तर त्यांना नको झालं किंवा त्याचं वय झालं किंवा त्याच्यापासून उत्पन्न काय मिळत नसलं तर ते काय करतात, कापायला द्यायची नाही म्हणून पांढरपूर संस्थानं जमा करतात. याचा अर्थ काय, माणसांचं जसं उदराश्रम असते तसं जनावरांचं उदराश्रम. सगळ्या त्यांना सुखसुविधा दिल्या जातात. 2 टाईम चारा, 2 टाईम पाणी असं दिलं जातं. इथं महिलांचा आणि आपला स्टाफ आहे तो 18 आहे, ऑफिस स्टाफ 5 आहे, असं टोटल 23 लोक आहे. मग इथं दूध उत्पादन देणारे पण जनावर असते. दूध उत्पादन देणारे असतात, फक्त त्याचं पर्सेंटेज 2% आहे, 2 ते 3% आहे. म्हणजे 100ला 2 झाले तर आपल्याकडे 7-8 जनावरचं दुधाचे आहे. बाकी सगळी 98% 97% जनावरी भाकड आहे. तरी दूध संकलन झालं ते दुधाचं दूध संकलन झालेलं दूध हे पहिल्यांदा लहान मुलांनी, नंतर आजारी लोकांनी. कोणत्या संस्थेला नाही, टोटल दूधच असते 10 लिटर, 10 लिटर 8 लिटर. सकाळ संध्याकाळचे मिळून टोटल 20 लिटर दूध असते. फंडिंग नाही, तो हे डोनेटवरच चालते, म्हणजे देणगीवरच चालते. शासनाचं वैरण ही कुशेरी रान आहे आपलं, तिथं 500 एकर जमीन आहे. म्हणजे संस्थेचीच आहे. संस्थेचीच आहे, ज्योतिबा डोंगरला. मग ते आपण ओला चारा 3 रुपये 20 पैसे केजी, म्हणजे 3200 रुपये टनाने घेतो. आणि वाळला चारा 8 रुपये 20 पैसे, म्हणजे 8,200 रुपये टनाने घेतो. आपल्या जमिनीतला चारा आम्ही विकत घेतो, कारण का त्याला कापणी आहे, वाहतूक आहे, भरणी आहे, त्याचा खर्च किंवा ट्रॅक्टर भाडा आहे. हे असं म्हणून आम्हाला 1 किलोला 3 रुपये 20 पैसे ओल्याला आणि वाळल्याला 8 रुपये 20 पैसे. आता इथं गाय बैल आहे, त्याच्यामुळे नवीन जनावरांचे पण उत्पन्न होत असेल. होय, मग ती वार्षिक म्हणजे सरासरी किती आहे तशी नवीन नवीन जन्म येणारी संख्या फार कमी असते. वर्षाला एक 10-15 गाय येतात. ही आता दूध देणारी जनावरं येतात, बाकीची जनावरं काही येत नाही, पूर्ण इथंच पाहिजे. बाहेरून कोणीतरी घ्यायला आलं तर असं मिळत नाही त्यांना देत नाही. ही माहिती शेतकऱ्यांच्याबद्दल पोहोचण्यासाठी आपलं कोणतं काय वेबसाईट पण काय आहे का, म्हणजे नाही, माउथ पब्लिसिटी. जवळपास जैन लिंगायत समाज हा जास्त सोडला जातो. इथं जनावरं शिरोळ तालुक्यातनं जास्त येतात, करवीरमधनं येतात आणि पन्हाळा आजूबाजूच्या तालुक्यातनं येतात, 3-4 तालुक्यातनं येतात जास्त प्रमाणात. इथं डॉक्टर कोणतं हे करतात? डॉक्टर इथं 2 आहेत, वेटरनरी डॉक्टर म्हणून. नाव डॉक्टर बागल एक आणि मी काय, डॉक्टर सागर, डॉक्टर सागर उडके, राजकुमार बागल सर. बाकी पशु वगैरे ससा वगैरे बघितलं? ससा असते, पक्षी घारी अडकलेले असतात, कबूतर मांजाला अडकलेले असतात, किंवा ॲक्सिडेंटचे जनावर असताना गाडी कोणीतरी घातली असते, ते आपण फ्रीमध्ये घेतो त्याचा सांभाळ करण्यासाठी. होय, कुत्री येतात ॲक्सिडेंट. मध्ये वेटरनरीचा खर्च काय संस्थेत होतो? संस्थेतनं सगळ्या औषधांचा. हो हो. आणि एखादा नंदी बैल आता वृद्ध झाला आणि तुमच्यात पाठवायचा मग तर डायरेक्ट तुम्ही घेता की असं काय डायरेक्ट फी वगैरे? त्याला आपण फी 1500 रुपये घेतोय प्रत्येक जनावरला, म्हणजे जमा फी. हां, मग त्याचं पुढं काय नाही आहे, त्याला मरेपर्यंत आपण सांभाळायचं. 15. देणगी पावती म्हणून करून घेते. मग आपल्याला असं बाहेरनं डोनेशन त्यांनी हे करणार संस्थेला की? बाहेरनं देणगीदार आहेत आपले रेग्युलर देणारे, जसं इतर धर्मादाय संस्थांनी देतात. चेतनामती विद्यालय आहे, अपंग विद्यालय आहे, तसे ही जनावरांचं आहे म्हणून देतात ते. बाहेर परदेशातून पण येते म्हणे? परदेशातून पण येते. आपली पांढरपूर संस्थेची वेबसाईट पण आहे. श्री पांढरपूर संस्था मारले की गुगलला येते, त्याच्यावर फोटो वगैरे आहेत आपले. संस्थेची स्थापना केव्हा झाली, याचा उद्देश काय, त्याची पण माहिती आहे. बघा कोणाचे फोटो पांढरपूर. छत्रपती शाहू महाराजांनी केले ना? हां, छत्रपती. उद्देश काय होता त्यांचा त्यामागे? जनावरं ही कसायाकडे जाऊ नये, कापायला जाऊ नये आणि त्यांचा योग्य रीतीने ते सांभाळ व्हावा
ते आजारी जनावर त्यांनी सोडतात ज्यांचं पाय त्यांनी झालेलं असतात त्यांना पण तीच फी बसते काय हां तीच फी बस तीच फी आणि त्यांचा तिथून पुढचा औषध उपचार संस्थे सगळं संस्था बाकी सेम खत वगैरे त्याचं ते 800 रुपये टनानं विक्री होते टनावर विकले जाते. कोणी शेतकरी आपण येईल इथं मोकळ्या वनाचं वजन करायचं भरलेल्या वनाचं वजन करायचं गुणुले 800 रुपये टनानं आपण देतो. वर्षातून किती वेळा ते खताचं बाहेर विकलं जातं? वर्षातून असं एकदाच होते ते डिसेंबर ते मे महिन्यात. डिसेंबर ते मे. म्हणजे गावं कुठली कुठली आहेत कापशी